आता बातमी आहे रत्नागिरीतनं। रत्नागिरी जिल्ह्यात मान्सूनचं आगमन झालेलं आहे आणि काही दिवस उलटले असले तरी अजूनही म्हणावा तसा पाऊस सुरू झाला नाहीये। गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात पावसाचा केवळ लपंडाव सुरू आहे। कडक ऊन आणि ढगाळ वातावरण यामुळे असह्य उकाडाही निर्माण झालाय। उन्हामुळे हवेतील आर्द्रता कमालीची वाढलेली आहे आणि सध्या तिथे ऊन पावसाचा हा खेळ सुरू आहे। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी। रत्नागिरी जिल्ह्यात सध्या पावसाचा लपंडाव सुरू असलेला पाहायला मिळतोय। मान्सूनच्या आगमनानंतर दमदार पावसाने रत्नागिरी जिल्ह्यात हजेरी लावलेली होती, पण गेल्या 3 दिवसांपासून मात्र पाऊस पुन्हा गायब झालेला आहे। काही ठिकाणी कडक ऊन आणि ढगाळ वातावरण अशी स्थिती सध्या असलेली आपल्याला पाहायला मिळते। आपण सध्या रत्नागिरीच्या किनारपट्टी भागात आहोत आणि या ठिकाणची ही स्थिती पाहतोय। एका बाजूला आकाश स्वच्छ आणि कडक ऊन पडलेलं आपण पाहतोय, तर दुसऱ्या बाजूला ढगाळ वातावरण देखील असलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। आणि या ढगाळ वातावरणामुळे किंवा या उन्हामुळे देखील हवेतील आर्द्रतेमध्ये कमालीची वाढ देखील झालेली आपल्याला पाहायला मिळते। पावसाचा फक्त अधूनमधून केवळ शिडकावा होतो आणि शिडकावा करणाऱ्या पावसामुळे उष्मा अधिकच वाढलेला आहे आणि या उष्म्यामुळे सध्या रत्नागिरीकर देखील हैराण झालेले आपल्याला पाहायला मिळते। मान्सून सक्रिय होऊन काही दिवस लोटलेले आहेत, पण 2 दिवसाच्या पावसानंतर पुन्हा एकदा पावसाने विश्रांती घेतलेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे एकूणच जर आपण पाहायला गेले तर नागरिकांच्या चिंतेत देखील वाढ झालेली आहे। बळीराजा तिकडे कमालीच्या चिंतेत असलेला देखील पाहायला मिळतोय, का तर गेले 2 दिवस पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे, पण कालही आणि आजही जरी येलो अलर्ट असला तरी पाऊस मात्र गायब असल्याचं पाहायला मिळतंय। पावसाचा लपंडाव हा सुरू असलेला आपल्याला पाहायला मिळतो। त्यामुळे एकूणच दमदार पावसाची प्रतीक्षा रत्नागिरी वासियांना असलेली पाहायला मिळते। राकेश गुडेकर, NDTV मराठी, रत्नागिरी।